पुणे में कॉल सेंटर की महिला कर्मचारी की दर्दनाक हत्या का मामला तूल पकड़ रहा है। इसी बीच राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार ने पुलिस को चेतावनी दी है कि अगर अपराध पर लगाम नहीं लगाई गई तो उनकी जगह दूसरे अधिकारी लाए जा सकते हैं। साथ ही उन्होंने बढ़ते अपराध का जिम्मेदार भी पुलिस को करार दिया है। गुरुवार को अजित पवार ने कहा कि अगर पुलिस पुणे के अपराध पर लगाम लगाने में असमर्थ है तो कहीं न कहीं उनकी कमी है, जबकि उसे बुनियादी ढांचे संबंधी सभी सुविधाएं उपलब्ध कराई गई है। महाराष्ट्र का दूसरा सबसे बड़ा शहर अक्सर कोयता गिरोह के लिए चर्चा में रहता है, जो कि पुणे है, जो दरांती जैसे लंबे ब्लेड वाले हथियारों से लोगों को निशाना बनाते हैं। ऐसे कई हमलों की घटनाएं सीसीटीवी में रिकॉर्ड हुई है, जिससे आम नागरिकों में डर और परेशानी बढ़ गई है। इन गिरोह के बारे में पूछे जाने पर उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि देवेंद्र फडणवीस ने इन मामलों की गंभीरता से संज्ञान लिया है। प्रतिनिधि होने के नाते मैं भी इस मुद्दों को गंभीरता से लिया हूँ। अजित पवार ने दावा किया है कि सभी जानते हैं कि पुलिस के काम में कोई राजनीतिक हस्तक्षेप नहीं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रमुख ने कहा कि बुनियादी ढांचे, आवास, नए कार्यालय और मानव संसाधन के मामले में विभिन्न सुविधाएं दिए जाने के बावजूद अगर पुलिस इन अपराधों पर लगाम लगाने में असमर्थ है तो इससे पता चलता है कि पुलिस बल में वरिष्ठ अधिकारियों के स्तर पर कहीं न कहीं कोई कमी है। मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे। पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही। इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही। त्याच्यावर एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्या करता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी, त्यांचा घर बांधणीचा कार्यक्रम असेल, त्यांच्या ऑफिसेस असतील, इथलं सीपी कार्यालय असेल, तिकडचं पिंपरी चिंचवडचं सीपी कार्यालय असेल, इव्हन आता एसपी चं पण कार्यालय ग्रामीणचं, ती पण तिन्ही कामं आपण हातामध्ये घेतोय। म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, मग तिथं कुठेतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे। त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, इतर दुसरे अधिकारी चांगले आणून या सगळ्याला साफ बसवण्याचं काम, गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम, किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या IT मध्ये देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल, या सगळ्याच्या संदर्भात, किंवा कोयता गँग, टोळ्या गँग, या सगळ्याच्या संदर्भात, कारण सध्या याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये, हे आपण सगळेजण पाहताय। त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे आणि मग पुन्हा माझे 2-3 दिवस महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरे आहेत आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियामक मंडळ, वार्षिक सभा, आणखीन काही महत्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा या गोष्टीचा, कारण जनतेने जो कौल द्यायचा आहे तो दिलेला आहे। जनतेने त्यांचं काम आमच्या युतीचं सरकार आणण्याच्या करता चोख केलेलं आहे। मॅक्झिमम पुणे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये हे एखादा अपवाद वगळता 100% जागा युतीच्या निवडून आलेल्या आहेत, वडगाव शेरी अपवाद वगळता। मग असं असताना आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे। आता जनतेने कुठं जागा ठेवलेली नाहीये, त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे। त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये याबद्दलची खबरदारी ही आम्हाला घ्यावीच लागणार आणि ती आम्ही घेणार।
त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही, कारण त्या कार्यक्रमात मी नाहीये आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे. कशामुळं दादा घोडदंड्या कारखान्याची बैठक तुम्ही आता घेतली. राजीनाम्याचा वेळ काय लागतो दादा? नेमका धनंजय मुंडेंना पाठीशी कोण घालतं? चौकशीमध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे, तर आज SITची चौकशी चालू आहे, आज CIDची चौकशी चालू आहे, आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे. आता या 3 वेगवेगळ्या एजन्सीज तिथं चौकशी करताय. त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल, ते तिथं सिद्ध झालं, लक्षात आलं, तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. दादा तुम्ही पण दादा नैतिक जबाबदारी म्हणून या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे. त्यामुळं चौकशी चाललेली आहे. काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला. प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले, किती काळ करता झाले, काय फोनवर संभाषण झालं, ते आता सगळं समजतं. त्या सगळ्याचा अतिशय बारकाईनं, कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपवून त्या ठिकाणी घेणार नाही. ही निगूढपणे झालेली हत्या आहे. त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे. अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचं आहे हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते. मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे. यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना कडकमधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये. पण दादा नैतिक जबाबदारी पाहून पण नैतिक जबाबदारी पाहून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं वाटत नाही का दादा? अरे हात खाली घे ना. त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप, तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती पुकारी होती त्यांना द्या. कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले. त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांची पण चर्चा झालेली. माझी आणि देवेंद्रजींची पण कारवाई पुस्तक दिलं आणि 7 कर्मी कार्यक्रम वापरला. धनंजय मुंडे बाबतीत 100 दिवसामध्ये रिझल्ट येईल आणि त्या संदर्भामध्ये 3 वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत. तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत. कारण त्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे. आपण काळजी करू नका. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे. आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपवून घेणार नाही. आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जास्त आहे. आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये
कुणालाही पाठीशी घालण्याचं काम